नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आजच्या चालू घडामोडींच्या विश्लेषणामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला लगेच सुरुवात करूया. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण आज एकूण 4 महत्त्वाच्या विभागांवर बोलणार आहोत. पहिला आहे महाराष्ट्राची विकासाकडे होणारी झेप. मग आपण पर्यावरण आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलू. त्यानंतर राष्ट्रीय आणि सांस्कृतिक घडामोडी आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय अत्यंत महत्त्वाचं आहे ते मुद्दे आपण हायलाईट करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया, महाराष्ट्राची विकासाकडे झेप. यामध्ये आपण बघणार आहोत की राज्यामध्ये पायाभूत सुविधांचे जे मोठे प्रकल्प सुरू आहेत त्यात नेमकं काय काय घडतंय. सगळ्यात पहिली आणि एक खूप मोठी बातमी येते आहे ती म्हणजे मराठवाड्यातून. केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या मोठ्या आराखड्याला, ज्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, त्याला अखेर मंजुरी दिली आहे. बरं, पण हा विस्तार इतका महत्त्वाचा का आहे? तर याचे काही मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणं, पर्यटनाला गती देणं आणि तिथली जी सप्लाय चेन आहे ती मजबूत करणं. आणि हो, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगारसुद्धा निर्माण होणार आहे. अगदी बरोबर. पण आपल्याला फक्त बातमी बघून नाही चालणार. परीक्षेच्या दृष्टीने याचा नेमका काय परिणाम होईल हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, प्रादेशिक विकास हा आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि हा जो प्रकल्प आहे ना, तो फक्त विमानं येण्या-जाण्यापुरता मर्यादित नाहीये. याचा थेट परिणाम अजिंठा वेरूळसारख्या आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या पर्यटनावर होणार आहे. आणि इतकंच नाही, तर मराठवाड्यातून होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी म्हणजे ॲग्री एक्सपोर्टसाठी एक मोठी संधी यामुळे निर्माण होईल. त्यामुळे हा एक मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, हे लक्षात घ्या. पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा वेग फक्त संभाजीनगरपुरता नाहीये. आता आपण वळूया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे, ज्याचं तब्बल 90% काम पूर्ण झालं आहे. म्हणजे विचार करा, हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आलाय. आणि 90% काम झालंय याचाच अर्थ असा की खूप लवकरच इथे प्रवासी विमानांची अधिकृत चाचणी सुरू होईल. हा या प्रकल्पातला एक अत्यंत महत्त्वाचा, निर्णायक टप्पा असणार आहे. ओके, तर ही झाली हवाई वाहतुकीची गोष्ट. पण त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातही खूप चांगली प्रगती दिसते आहे. विशेषतः विदर्भात नागपूरचा जो मिहान प्रकल्प आहे म्हणजे MIHAN, तिथे 3 मोठ्या IT कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासाला एक मोठा बूस्ट मिळणार आहे, हे नक्की. ठीक आहे, विमानतळ, IT पार्क बघितलं. आता शहरांमधल्या सुविधांकडे येऊया. मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईचा जो कोस्टल रोड आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा काम विक्रमी वेळेत पूर्ण झालंय. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला नक्कीच मोठी मदत होईल. आणि जशी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे तशीच पुणेकरांसाठी सुद्धा आहे. पुणे मेट्रोच्या नवीन विस्तारित मार्गाची यशस्वी चाचणी सुरू झाली आहे. यामुळे तिथली जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती आणखी मजबूत होईल. चला, आता आपण आपल्या दुसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, पर्यावरण आणि तंत्रज्ञान. विकास तर व्हायलाच हवा, पण निसर्गाचा समतोल साधत तो कसा करायचा हा नेहमीच एक महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि त्यावरच आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक संकल्पना आपण स्पष्ट करून घेऊया. आपण बातम्यांमध्ये नेहमी टास्क फोर्स किंवा कृती दल हा शब्द ऐकतो. याचा नेमका अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारकडून एखाद्या विशिष्ट आणि तातडीच्या कामासाठी नेमलेला तज्ज्ञांचा हा एक गट असतो. आणि याच टास्क फोर्सच्या संकल्पनेचा वापर करत राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. पश्चिम घाटात म्हणजेच आपल्या सह्याद्रीमध्ये जैवविविधतेचा जो ऱ्हास होतोय, जे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे, त्याला सामोरं जाण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आता हा जो मुद्दा आहे ना, यावर सगळ्यांनी विशेष लक्ष द्या. MPSC परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. बघा, पश्चिम घाट, तिथली जैवविविधता आणि त्यावर नेमलेल्या सरकारी समित्या जसं की पूर्वीच्या माधव गाडगीळ किंवा कस्तुरीरंगन समित्या, यावर आयोग नेहमीच प्रश्न विचारतं. त्यामुळे या नवीन टास्क फोर्सची रचना काय आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्याची कार्यकक्षा काय असेल यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर हा टॉपिक व्यवस्थित तयार करायचा आहे. याच पर्यावरण आणि तंत्रज्ञान विभागात आणखी 2 छोटे पण महत्त्वाचे अपडेट्स आहेत. पहिलं म्हणजे स्मार्ट शेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 10,000 सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. हे अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी एक चांगलं पाऊल आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपल्या इस्रोने हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी एका नवीन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. चला
आता जरा राष्ट्रीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर एक नजर टाकूया, जिथे आपल्याला आपल्या भारताचं वैभव आणि भविष्य या दोन्हींची एक छान झलक बघायला मिळते. नुकताच 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा झाला आणि या खास दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या अजिंठा वेरूळ लेण्या आणि आपलं सगळ्यांचं स्फूर्तिस्थान किल्ले रायगड इथे महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आता भारतीय रेल्वेच्या दृष्टीने खूप मोठी आणि इंटरेस्टिंग बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेस. आपल्याला माहिती आहे की ती फक्त दिवसाच्या प्रवासासाठी होती, पण आता लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी तिचं स्लीपर व्हर्जन तयार करण्यात आलंय आणि त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो, हे नक्की. ओके, तर आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. चला तर मग आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा सार पाहूया. 2 असे मुद्दे जे परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत, ज्यावर विशेष लक्ष दिलंच पाहिजे. हा तक्ता बघा, यात तुम्हाला लगेच कळेल की हे 2 मुद्दे का महत्त्वाचे आहेत. एकीकडे आहे पश्चिम घाटावरचा टास्क फोर्स. हा मुद्दा थेट आपल्या अभ्यासक्रमातल्या पर्यावरण, जैवविविधता आणि सरकारी समित्या या भागाशी जोडलेला आहे. आणि दुसरीकडे आहे संभाजीनगर विमानतळ विस्तार, जो पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकास या अत्यंत महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. तर हे दोन्ही टॉपिक परीक्षेसाठी हॉट टॉपिक्स आहेत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. एका बाजूला पायाभूत सुविधांमध्ये एवढा प्रचंड वेग आणि त्याचवेळी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचललेली पावलं, या दोन्ही गोष्टींमधून महाराष्ट्र आणि भारताच्या विकासाचा कोणता नवीन संतुलित टप्पा आपल्याला दिसतोय, यावर नक्की विचार करा. तर मग आजच्यासाठी इतकंच. पुढील चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला गती द्या. भेटूया पुढच्या भागात.